गणेश नीरस व सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांनो, आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विशेष पत्रकार परिषदेचं नियोजन यासाठीच करण्यात आलेलं आहे की परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार। त्याची घोषणा थोड्या वेळाने अधिकृतपणे कुठल्या वार्डातून किती जागा असतील ते आमची या पत्रकार परिषदेच्या नंतर फौजाताईसोबत बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठला पक्ष लढतोय याबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला सांगू। ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन, पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये जरी सामील असलो तरी स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय देता यावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काही ठिकाणी युतीमध्ये आम्ही आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आणि काही ठिकाणी आम्ही पवार साहेबांच्या पक्षासोबत या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय। ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त न्याय भेटावा या उद्देशानेच हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे कुठेही राज्यामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये कुठेही परिणाम होणार नाही, कारण प्रत्येक पक्षाने ही निवडणूक लढत असताना किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना स्थानिक पातळीवरच्या ॲडजस्टमेंट बघून त्या ठिकाणी आघाडी आणि युती केलेली आहे। अनेक ठिकाणी आपल्या पारंपरिक मित्रासोबत असू द्या किंवा जुन्या मित्रासोबत पक्षाने आघाड्या केलेल्या आहेत। या आघाडीचा राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही। ही आघाडी फक्त स्थानिक पातळीवरती असून पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन केली गेलेली आघाडी आहे। त्यामुळं आपले जे काही प्रश्न असतील ते आपण आता विचारावे। त्याच कारणामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी जवळ करतायत का तुम्ही? बघा, एक तरी पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून विरोधात एकमेकाच्या सोबत लढली गेलेली आहे। आज राज्यामध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचं, या तिन्ही पक्षामध्ये अनेक पदाधिकारी आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांना न्याय भेटावा यासाठीचा आमचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून राहिलेला आहे। आम्ही पहिली प्रायोरिटी ही महायुती म्हणून तीन पक्षासोबत चर्चा केली, परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला किंवा ते लोक त्यांच्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नव्हते, म्हणून हा निर्णय या ठिकाणी पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी घेण्यात येतोय। याच्यामुळं कुणाला जवळ किंवा कुणाला लांब करण्याचा हेतू नाही, तर हा निर्णय फक्त आणि फक्त आमच्या पदाधिकाऱ्याला कसा जास्तीत जास्त ठिकाणी न्याय देता येईल यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। परभणी शहरामध्ये अजितदादांच्या गटाची ताकद मोठी आहे, आपल्याकडे उमेदवार मोठ्या संख्येने आहेत, अशा वेळेला जागा वाटपाचं सूत्र कसं राहणार हे त्याबाबतचा अंतिम निर्णय आपली पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्या फौजाताईशी भेटणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम आपल्या समोर मांडू। अच्छा, प्रेसमध्ये समसमान जागा वाटपाचं सूत्र आलं तर अशा वेळेला काही, कारण आपल्याकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे। प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे, या चर्चेनंतर आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहोत। एक दोन ठिकाणी आमची अडचण आहे, ती भेटल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल आणि अंतिम निर्णय आपल्यासमोर मांडला जाईल। चव्हाण साहेब, काही तास शिल्लक आहे, आता प्रेस घेतली तुम्ही, मग या प्रेसमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीचे नेते अपेक्षित होते, युतीची घोषणा होता, मग कोणी दिसणार त्यांच्या पक्षात? थोड्या वेळानं तुम्ही आमच्यासोबत चला, तेही आपल्याला आमच्यासोबत दिसतील। आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याकडे जाणार आहोत, तिथं बसून चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर अंतिम निर्णय आम्ही तिथं कुठल्या जागा, कुठले प्रभाग हे त्यांना आहेत, कुठले प्रभाग आमच्याकडे आहेत तो आम्ही जाहीर करू। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काही नवीन चेहरे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच नव्या जुन्याला सोबत घेऊन पक्ष बांधणीकडे लक्ष दिलेलं आहे। प्रत्येकाचा सन्मान राखण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेलं आहे। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची प्रायोरिटी जो उमेदवार निवडून येईल त्याला तिकीट देण्याची प्रायोरिटी राहणार आहे। त्यानंतर जो पक्षासाठी मेहनत घेतलेला त्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा सुद्धा मान सन्मान राखण्याचं काम हे पक्ष नेतृत्वाकडनं केलं जाणार आहे। त्याच्यामुळं नव्या जुन्याचा वाद निर्माण न होता आमची प्रायोरिटी आमचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये क्रमांक 1चा पक्ष कसा होईल
महानगरपालिकेवरती कसा राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. नव्या दुनियाचे वाद आमचे नेते सक्षमपणे सोडवतील. पुढच्या निवडणुकीचं द्योतक आहे का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात? या दोन तर तिकडचे आणि एक हे तिसरं झालं. हे पुढच्या निवडणुकीला काय होईल ते आत्ताच गणित बांधू शकत नाहीत, कारण हे राजकारण रोजच्या रोज बदलत असतं. त्याच्यामुळं आत्ता आमची पहिली प्रायोरिटी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवणे, आपल्या पदाधिकाऱ्याला न्याय देणे आणि जास्तीत जास्त सदस्य या निवडणुकीमध्ये निवडून आणणे. या निवडणुकीच्या गणितामुळं मला वाटतं पुढचे गणित बांधणं हे घाईचं ठरेल. त्याच्यामुळं आत्ताच कुठले अनुमान न बांधता आमची प्रायोरिटी, आमचं ध्येय या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे आहे. परभनी जिले में महानगर पालिका पे हमेशा राष्ट्रवादी का ही झंडा फड़का हुआ है और आज की ग्राउंड रिपोर्ट पर नंबर 1 पे जो तो आपकी राष्ट्रवादी अजीत पवार है। इसके बावजूद भी शरद पवार से आपका गठबंधन करना यानी कि कार्यकर्ताओं के साथ एक गति दापना, ये सच बात नहीं होगी क्या? ऐसा नहीं है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमेशा सबका सम्मान करने वाली पार्टी है, सबको साथ लेकर जाने वाली पार्टी है। शरद चंद्र पवार पार्टी की तरफ से हमें प्रस्ताव आया था, तो उनका भी मान सम्मान रखना हमारी जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी हम निभा रहे हैं। वो आने से हमारे किसी भी पदाधिकारी पे अन्याय नहीं होगा, इसकी पूरी कोशिश हम करेंगे. बंडखोर शरद पवार गटाचा प्रस्ताव आला होता, त्यावेळी सोबतच वंचितचा सुद्धा प्रस्ताव आल्याची माहिती आहे. त्या संदर्भात काय झालेलं आहे का नाही, त्यांचा प्रस्ताव आला होता पण त्याच्यामध्ये पुढे काही चर्चा झालेली नाहीये, त्याच्यामुळे तो प्रस्ताव तिथंच थांबलेला आहे. या युतीमुळे बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येईल. ही बंडखोरी जरी झाली, काही लोकांचं समाधान करण्यामध्ये नक्कीच आम्हाला यश भेटेल, कारण मला पूर्ण विश्वास आहे की आमचे पदाधिकारी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुठेही बंडखोरी करणार नाहीत. आणि हे राजकारण आहे, 1-2 ठिकाणी झाली तरी मला वाटतं इथं प्रताप भैया आहेत, अक्षय भैया आहेत, राजेश भैया आहेत, हे सगळे भैया मिळून सगळी बंडखोरी थांबवतील. संध्याकाळी कधीपर्यंत कळत? दुपारपर्यंतच आपल्याला लवकरात लवकर, जितकं लवकर होईल तितकं लवकर आम्ही तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करू. आपण भाजपच्या विरोधात लढत आहोत. निवडणुकीच्या नंतर आपण भाजपसोबत जाणार का? म्हणजे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपसोबत युती वगैरे करणार का? आमची लढाई परभणीच्या विकासासाठी आहे. आमची लढाई कुणाच्या विरोधात नाही, तर आम्हाला परभणी शहर चांगलं करायचं आहे. परभणी शहरातले जे काही प्रश्न आहेत, रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी आम्ही लढतोय. त्याच्यामुळं आम्ही कुणाच्या विरोधात लढतोय असं नाही, तर आमचं लढाई हे इथल्या समस्यासाठी आहे. त्याच्यामुळं पुढे काय होईल यापेक्षा आम्हाला काय बेस्ट करायचं यावरती आमचं जास्त नाही, आफ्टर इलेक्शन आपण भाजपसोबत युती करणार का? नाही, भाजपासोबत करायची गरजच पडणार नाही, कारण परभणीकरांचे आशीर्वाद इतके भेटतील की या महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा एक हाती फडकेल. धन्यवाद.